Hi, welcome back in my YouTube channel. I am Mr. Awad sir. So after long time, we will discuss about the 10th English topic, the 10th textbooks. I think the unit number 4, lesson number 4.2. The name of the lesson is 4.2 is Bholi, written by famous Indian director, Hindi film industry, that is the K. Abbas, and it's a very beautiful lesson. I think you all of you like this because it's a very traditional as well as the typical Hindi movie story is related about, that is the Bholi as a simple tone girl. It's a very famous, and you all of you like this story written by K. Abbas. It's a very natural, typical, humorous and comedy story, I think. Before watching this video, please don't forget to subscribe my channel English for You. Hi everybody, welcome back in Sai Academy once again. I am Mr. Awad sir. Today we are going to learn about a 10th lesson 4.2 Bholi, written by K. A. Abbas 1940 to 1987. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण के ए अब्बास यांचा भोली हा पाठ पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्वांचं मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. के ए अब्बास 1914 to 1987 was an Indian film director, novelist, screenwriter and a journalist in the Urdu, Hindi and English languages. His films won national awards. He is considered one of the pioneer of Indian parallel or neo-realistic cinema. His column, Last Page, hold the distinction of being one of the longest running column in the history of Indian journalism. म्हणजे हा झाला थोडक्यात लेखकाचा परिचय. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम केलेलं आहे. त्यांना अनेक भारतीय जे मोठमोठे अवॉर्ड्स असतील ते मिळालेले आहेत. शिवाय त्यांनी जर्नलिझम याही क्षेत्रामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेलं असे ते एक दिग्दर्शकसुद्धा आहेत, आणि त्यांचा हा पाठ आपण भोली या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला आपण पार्ट 1 पाहूयात. द नेम ऑफ द लेसन इज भोली. भोली हा हिंदी शब्दाशी निगडीत आहे. त्याला आपण थोडंसं भोळसट किंवा भोळी मुलगी अशा या अर्थाने या ठिकाणी नाव दिलेलं आहे भोली. Her name was Sulekha, but since her childhood, everyone had been calling her Bholi, the simple tone. तर तिचे नाव खरे तर सुलेखा होते, पण लहानपणापासून सर्वजण तिला भोळी म्हणजे भोळसट किंवा थोडीशी वेडगळ अशी असं तिला म्हणत असेल. सिम्पल टोन या शब्दाचं मिनिंग आहे वन हू कॅन बी इझिली डिसीव टू बिलीव एनिथिंग, म्हणजे थोडक्यात भोळसट. नेक्स्ट पॅराग्राफ. शी वॉज द 4th डॉटर ऑफ नंबरदार रामलाल. नंबरदार रामलालची ती 4थी मुलगी होती. व्हेन शी वॉज 10 months ओल्ड, ज्यावेळेस ती 10 महिन्याची होती. शी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज सम पार्ट ऑफ हर ब्रेन. म्हणजे 10 महिन्याची असताना पलंगावरून खाली डोक्यावर पडली, आणि बहुतेक त्यामुळे तिच्या मेंदूचा काही थोडासा भाग जो आहे त्याला इजा झाली, त्यामुळे थोडीशी ती मंद बुद्धी आपण म्हणतो, थोडक्यात यासारखा तिचा स्वभाव होता. दॅट वॉज व्हाय शी रिमेन अ बॅकवर्ड चाइल्ड अँड केम टू बी नोन ॲज भोली द सिम्पल टोन. आणि यामुळेच तिला थोडासा डोक्याला बुद्धीला मार लागल्यामुळे थोडीशी मंद झाल्या, म्हणून तिला सर्वजण भोळी या नावाने किंवा तिला हे भोळी हे नाव त्यांनी दिलेलं आहे. ॲज बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी. जन्मापासून ती खूप गोरी आणि दिसायला सुंदर होती. बट व्हेन शी वॉज 2 years ओल्ड, पण 2 वर्षाची असताना तिच्याबद्दल एक घटना घडली. शी हॅड ॲन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स
म्हणजे तिला जो स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचा रोग, तिच्या चेहऱ्यावरती अंगावरती देवी आल्या. ओनली द आईज वेअर सेव्ह, फक्त तिचे डोळे त्यामुळे वाचले, बाकी सर्व शरीरावर तिच्या देवीचा रोग स्मॉल पॉक्स पसरला. बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर बाय डीप ब्लॅक पॉकमार्क्स. त्यात तिचे फक्त डोळे वाचून मात्र संपूर्ण शरीर मात्र कायमस्वरूपी खोल काळे असे जे डाग असतात त्यामुळे विद्रूप झालेले आहेत. पॉकमार्क्स म्हणजे देवीचा तो व्रण किंवा डाग, आणि डिसफिगर म्हणजे विद्रूप होणे. लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5 अँड व्हेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक शी स्टॅमर. 5 वर्षाची होईपर्यंत सुलेखाला कोणत्याही प्रकारे बोलता येत नव्हते, आणि अखेर बोलायला जेव्हा ती शिकली तेव्हा ती थोडीशी, त्याला बोबडी म्हणता येईल आपल्याला. स्टॅमर म्हणजे तोतरत बोलणे किंवा बोबडं, म्हणजे बोबडे बोलायला लागलेली आहे. द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर अँड मिमिक हर. बाकीची सर्व मुलं तिला चिडवायची, तिची खिल्ली उडवायची, कारण तिची नक्कलसुद्धा ते करत असायचे. ॲज अ रिझल्ट शी टॉक व्हेरी लिटल, त्यामुळे ती जवळजवळ बोलेनाशी झाली, त्यामुळे ती जास्त काही बोलत नसायची. रामलाल had 7 children, 3 sons and 4 daughters, and the youngest of them was भोली. रामलालला 7 मुले होती, त्यामध्ये 3 मुले आणि 4 मुली, आणि त्यातली भोळी जी आहे ती सर्वात लहान मुलगी होती. इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊसहोल्ड अँड देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक. त्यांचे सुखवस्तू शेतकरी कुटुंब होते, त्यामुळे घरात खाण्यापिण्याची तशी खूप रेलचेल होती. ऑल द चिल्ड्रेन एक्सेप्ट भोली वॉज हेल्दी अँड स्ट्रॉंग. फक्त जी आपली भोली आहे ती वगळता बाकीची सर्व मुले शरीराने चांगली सदृढ आणि दष्टपुष्ट सशक्त होती. द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल अँड लॅटर इन कॉलेजेस. मुले जी आहेत ती शहरातल्या शाळेत शिकून पुढे कॉलेजमध्ये सुद्धा जायला लागलेली होती. जी मोठी आहे ती शाळा आणि कॉलेजला जायला लागली, कारण आपली भोली सर्वात लहान आहे. ऑफ द डॉटर्स राधा द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरीड. मुलीमधील सर्वात जी मोठी आहे राधा, त्या राधाचं लग्नसुद्धा झालेलं होतं. द सेकंड डॉटर मंगलाज मॅरेज हॅड आल्सो बीन सेटल. रामलाल शुड थिंक ऑफ थर्ड चंपा. तिच्या पाठीमागची जी आहे मंगला, तिचंसुद्धा लग्न ठरलेलं होतं, आणि रामलाल आता त्यांच्या 3ऱ्या मुलीच्या म्हणजे चंपाच्या लग्नाचा विचार करत होते. दे वेअर गुड लुकिंग हेल्दी गर्ल्स. सर्व मुली अतिशय दिसायला सुंदर आणि सदृढ होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईडग्रूम फॉर देम. आणि त्यांच्यासाठी नवरा मुलगा शोधणं काही अवघड नव्हते. ब्राईडग्रूम म्हणजे नवरदेव किंवा त्याला आपण वरसुद्धा म्हणतो. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. परंतु रामलालना फक्त भोळीची काळजी चिंता वाटत होती. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. कारण तिच्याकडे सौंदर्यसुद्धा नाही आणि बुद्धिमत्तासुद्धा अजिबात नव्हती. नेक्स्ट पेजवरती भोली वॉज 7 years ओल्ड व्हेन मंगलाज वॉज मॅरीड. मंगलाचे लग्न झाले तेव्हा भोली फक्त 7 वर्षाची होती. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल वॉज ओपन इन देअर विलेजेस. त्याच वर्षी त्यांच्या गावात मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू झालेली होती. द तहसीलदार साहिब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. आणि जे तहसीलदार आहेत ते शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आलेले होते. ही सेड टू रामलाल. ते रामलालला म्हणतात, ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज अँड सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल टू द विलेजर्स. आणि ते काय म्हणाले, महसूल अधिकारी म्हणून तुम्ही गावामध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करता, त्यामुळे तुमच्या मुलीला शाळेत पाठवून गावकऱ्यांसमोर तुम्ही एक आदर्श ठेवला पाहिजे, असं जे मत आहे हे ते तहसीलदार साहेबांनी त्या रामलालबद्दल काढलेलं आहे. कारण ते नंबरदार म्हणजे तहसील ऑफिसरमध्ये कामाला होते. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला शाळेत पाठवायलाच पाहिजे, हा आदर्श घालून द्या. दॅट नाईट वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ. त्या रात्री रामलालने आपल्या पत्नीबरोबर चर्चा केली. शी क्राईड. ती रागवून म्हणते, आर यू क्रेझी. तुम्हाला काही वेळ लागले का. इफ गर्ल्स गो टू स्कूल हू विल मॅरी देम.
आणि काय म्हणते पहा ती, मुलींना शाळेत पाठवलं तर त्यांच्याशी कोण लग्न करणार असा प्रश्न जो आहे तो त्यांच्या रामलालच्या पत्नीने त्यांना विचारलेला आहे. बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार. पण तहसीलदारांचे म्हणणे डावलायचे म्हणजे एवढं मोठं धैर्य धाडस रामलालमध्ये नव्हतं. ॲट लास्ट हीज वाईफ सेड. शेवटी त्यांची पत्नी त्यांना म्हणते, आय विल टेल यू व्हॉट टू डू. मी काय सांगते, काय करायचे ते तुम्ही ते करा. सेंड बोली टू स्कूल. बोलीला शाळेत पाठवू. ॲज इट इज देअर इज लिटल चान्स टू हर गेटिंग मॅरीड विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. तसंही तिच्या विद्रूप चेहऱ्यामुळे आणि तिच्या ह्या मंद बुद्धीमुळे तिचं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे असं तिची आई म्हणते. लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. आता शाळेतल्या शिक्षकांनाच तिची काळजी घेऊ द्या असं मत तिच्या आईने रामलालला सांगितलेलं आहे. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड. दुसऱ्या दिवशी भोळीचा हात पकडून रामलाल तिला म्हणाले, कम विथ मी. चल माझ्याबरोबर. आय विल टेक यू टू स्कूल. मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे. भोली वॉज फ्रायटन. भोली जी आहे सुरुवातीला घाबरली. शी डीड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. शाळा म्हणजे काय हे तिला काही माहीत नव्हते. शी रिमेंबर हाऊ अ फ्यू डेज ॲगो दिअर ओल्ड काऊ. काही दिवसापूर्वी त्यांची जी एक म्हातारी, त्यांच्याकडे जी एक गाय होती, त्या गायीबद्दल तिला थोडंसं आठवलं. लक्ष्मी हॅड बीन टर्न आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. त्यांची जी लक्ष्मी नावाची गाय होती तिला घरातून नेलं आणि विकून टाकलेलं तिला ते आठवले आणि तिला वाटलं मलासुद्धा गायीसारखंच कुठंतरी विकायला घेऊन जात आहेत. न न न न नो 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 नो. शी शाउटेड इन टेरर अँड पुल हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रेव. न न न नाही नाही. ती भीतीने ओरडली आणि वडिलांनी पकडलेला हात तिने सोडून घेतला. व्हॉट्स द मॅटर विथ यू यू फूल. काय झालं तुला मूर्ख मुली. शाउटेड रामलाल. रामलाल ओरडले. आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल. मी तुला फक्त शाळेत घेऊन जातोय. देन ही टोल्ड हिज वाईफ. मग ते त्यांच्या पत्नीला म्हणतात, लेट हर वेअर सम डिसेंट क्लोथेज टुडे. आज तिला जरा चांगले कपडे घाल. डिसेंट म्हणजे थोडेसे चांगले. ऑर एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर. नाहीतर तिला बघून शिक्षक आणि शाळेतले इतर मुली आपल्याबद्दल काय म्हणतील. आपण एक चांगल्या गावात आपला थोडासा नावलौकिक आहे, त्यामुळे ती जरी बोळसट स्वभावाची असली तरी आपल्याला नावं ठेवायला नको म्हणून ते म्हणतात थोडेसे डिसेंट क्लोथेज, चांगले कपडे तिला घालायचं सांगितलेले आहे. न्यू क्लोथेज हॅड नेवर बीन मेड फॉर भोली. आणि भोलीसाठी कधीच नवीन कपडे शिवले गेलेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास ऑन टू हर. तिच्या बहिणींचे जुने कपडेच तिला दिले जायचे. नो वन केअर टू मेंड ऑर वॉश हर क्लोथेज. आणि तिचे कपडे धुवायची किंवा चांगलं ठेवायची कुणीसुद्धा तसदी घेत नव्हतं. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. आज तिचं नशीब जोरावर होतं. अनेकदा धुवून आटल्यामुळे चंपाला घट्ट होणारा धुतलेला ड्रेस आज तिला घालायला मिळाला होता. शी वॉज इवन बाथ अँड ऑइल वॉज रब इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर. तिला आंघोळही घातली गेली आणि गुंता झालेला जो केसांचा तिचा गुंता होता त्याला आज तेलसुद्धा लावायला मिळालेलं होतं. मॅटेड म्हणजे केसांचा गुंता, त्याला इन टँगलसुद्धा म्हणता येईल. ओनली देन डीड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बिईंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम. हे सर्व झाल्यावर तिच्या लक्षात आलं की आपल्या घरापेक्षा चांगल्या ठिकाणी आसीला घेऊन जाणार आहेत. व्हेन दे रीच द स्कूल द चिल्ड्रेन वेअर ऑलरेडी इन देअर क्लासरूम. ते शाळेत पोहोचले तोवर इतर सर्व मुले अगोदरच वर्गात बसलेली होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेड मिस्ट्रेस. रामलालने आपल्या लेकीला, आपल्या मुलीला मुख्याध्यापकांच्या सुपूर्द केलेले आहे. लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक अबाउट हर विथ फिअर लॅडन आईज. एकटी राहिल्यामुळे ती घाबरलेल्या नजरेने इतरांना पाहू लागली. देअर वेअर सेव्हरल रूम्स.
त्या ठिकाणी खूप खोल्या होत्या. अँड इन ईच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वेटेड ऑन मॅट्स रीडिंग फ्रॉम बुक्स ऑर रायटिंग ऑन स्लेट. प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटायावर बसून बडबड करत होत्या, काही पुस्तक वाचत होत्या आणि स्लेट म्हणजे काही पाटीवरती लिहित होत्या. हे दृश्य त्या सुलेखाने म्हणजे भोलीने पहिल्यांदा पाहिलं. द हेड मिस्ट्रेस आज भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम. त्या मुख्याध्यापिकेंनी भोलीला एका वर्गात जाऊन कोपऱ्यात बसायला सांगितले. भोली डीड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड व्हॉट हॅपन दिअर. शाळा म्हणजे नक्की काय आणि तिथे काय घडते हे भोळीला अजिबात माहीत नव्हते. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट दिअर. पण जवळपास आपल्याच वयाच्या इतर सर्व मुली तिथं पाहून भोळीला खूप आनंद झालेला होता. शी होप दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माइट बिकेम हर फ्रेंड. त्यातली एखादी मुलगी आपली मैत्रीण व्हावी अशी तिला खूप इच्छा तिची होती. The lady teacher who was in the class was saying something to the girls, but Bholi could understand nothing. त्या वर्गातील शिक्षिका मुलींना काहीतरी सांगत होत्या, पण भोळीला त्यातलं काहीसुद्धा कळत नव्हतं. She looked at the pictures on the wall. ती फक्त भिंतीवरच्या चित्रांकडे एकटक पाहत होती. The colors fascinated her. त्यातले रंग बघून त्या अतिशय आकर्षित, मोहित झाली. फॅसिनेशन म्हणजे आकर्षित, मोहित. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू व्हिजिट दिअर व्हिलेज. त्यातल्या घोड्याचा तपकिरी रंग पाहून तहसीलदार ज्या घोड्यावर बसून तिच्या गावात येत होते अगदी तसाच तो घोडा तिला भिंतीवर दिसला. द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ दिअर नेबर. जी शेळी होती त्या शेळीचा म्हणजे बकरीचा रंग त्यांच्या शेजारच्या त्या शेळीसारखा थोडासा काळा होता. द पॅरट वॉज ग्रीन लाईक द पॅरट शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड. आंबराईमधील पोपटासारख्या या पोपटाचा रंगसुद्धा हिरवा होता. म्हणजे आंब्याची जी आंबराई आहे तिथं जो पोपट बसवायचा ग्रीन कलरचा, सेम त्याच कलरचा पोपट तिला भिंतीवर पाहायला मिळाला. अँड द काऊ वॉज जस्ट लाईक दिअर लक्ष्मी. आणि त्यांच्या लक्ष्मीसारखी गायसुद्धा त्या ठिकाणी भिंतीवर होती. And suddenly Bholi noticed that the teacher was standing by her side smiling at her. अचानक भोळीला जाणवले की त्या शिक्षिका तिच्याकडे हसून पाहत शेजारी उभ्या आहेत. व्हॉट्स युअर नेम लिटल वन. तुझं नाव काय बाळा, असा प्रश्न त्या शिक्षिकेने तिला विचारला. भो. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. भो ती थोडीशी चाचरत एवढंच फक्त बोलली. देन शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड. आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वेअर स्टील लाफिंग ॲट हर. मान खाली घालून ती कोपऱ्यामध्ये बसून राहिली. तिच्याकडे बघून हसणाऱ्या मुलींकडे मान वर करून बघण्याचे धाडस तिला काही होत नव्हते. व्हेन द स्कूल बेल रँग. शाळेची घंटा वाजली. ऑल द गर्ल्स स्करीड आउट ऑफ द क्लासरूम. सर्व मुली वर्गाच्या बाहेर घाईघाईने पळून गेल्या. स्करीड म्हणजे घाईघाईने पळणे. बट भोली डेअर नॉट लिव्ह हर कॉर्नर. पण भोळी मात्र कोपऱ्यात तशीच बसून होती. हर हेड स्टील लोवर्ड. तिची मान डोके खालीच होते. शी केप ऑन सोबिंग. आणि मुसमुसून ती रडत होती. सोबिंग म्हणजे मुसमुसून रडणे. भोली तिला हाक मारली शिक्षिकेने. द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. तिच्या शिक्षिकेचा अतिशय सुखदायक आणि असा मृदू आवाज तिला ऐकायला आला. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल्ड लाईक दॅट. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्याशी असं कोणीसुद्धा तिचं नाव घेऊन बोललेलं नव्हतं. ही टच हर हर्ट. ते तिच्या थोडंसं मनाला ते वाक्य जे आहे मॅडमचे शब्द जे आहेत तिच्या मनाला थोडेसे मी तिला खूप ते आवडलेले आहेत. गेट अप उठ सेड द टीचर. शिक्षिका म्हणाल्या. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. शिक्षिका तिला म्हणतात, अतिशय आपुलकीने तिला म्हणतात. त्याच्यात अजिबात आवाजामध्ये जरब नव्हती.
राग नव्हता. भोली गॉट अप आणि भोली उठून उभा राहिली. नाऊ टेल मी युअर नेम. आता मला तुझं नाव सांग, शिक्षिका विचारतात. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. तिच्या सर्व अंगाला घाम फुटलेला होता. वूड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. आपल्या तोतऱ्या जिभेने पुन्हा तिला दगा दिला तर याची तिला भीती होती. फॉर द शेक ऑफ दिस काइंड वुमन. पण त्या दयाळू स्त्रीसाठी तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. हावेवर शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट. मग चला आपण थोडासा प्रयत्न तरी करून पाहू असं भोळी म्हणते. शी हॅड सच अ सुदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. कारण त्या अतिशय प्रेमळपणे त्या बोलत होत्या आणि त्या आपल्याबरोबर हसणार नाहीत आपल्यावर याची जाणीव बोलीला झालेली होती. भो शी बिगॅन टू स्टॅमर. पुन्हा तेच शब्द भो यापुढे तिला काही बोलता येत, तिचं नावसुद्धा घेता येत नव्हतं. असं चाचरत तिने बोलायला सुरुवात केली. वेल डन, छान, खूप छान. द टीचर इनकरेज हर. त्या शिक्षिकेने तिला थोडंसं प्रोत्साहन दिलं. कम ऑन नाव द फुल नेम. आता तुझं पूर्ण नाव सांग. थोडंसं इनकरेज भोलीला त्यांनी केलं. भो भोली. आणि शेवटी भोली हा शब्द तिच्या तोंडातून बाहेर आलेला आहे. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि तिचे नाव तिला उच्चारता आले याच्यापेक्षा मोठं यश दुसरं काय असणार आहे. खूप मोठं तिला बरं वाटलं भोलीला की स्वतःचं नाव तिला एकदा सांगता आलेलं आहे. वेल डन, शाबाश. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड. शिक्षिकेने तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि म्हणतात, पुट द फिअर आउट ऑफ युअर हर्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरी वन एल्स. तुझ्या मनातून भीती काढून टाक म्हणजे तू इतर मुलींसारखी बोलू शकशील. असे उद्गार त्या शिक्षिकेने तिच्यासोबत तिला काढलेले आहे. भोली लुक अप ॲज इफ टू आस्क. भोलीने आश्चर्याने वर पाहिलं आणि तिला विचारायचं होतं मॅडमला, रिअली खरंच असं होईल का? यस इट विल बी व्हेरी एझी. हो अगदी सहज तुला जमेल. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम. फक्त तू रोज शाळेत यायला हवंय, येशील ना? असा प्रश्न मॅडमने तिला विचारला. भोली नोडेड. भोलीने होकारार्थी मान डोलावली. नो से इट अलाउड. नाही, मोठ्याने सांग. यस. हो आणि शेवटी म्हणती हो, यस. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्यचकित होणे. आणि आपल्याला बोलता आलेलं पाहून भोळीला खूप आश्चर्यचकित स्वतःबद्दल ती झालेली आहे. डिडंट आय टेल यू. मी म्हटलं नव्हतं तुला? नाऊ टेक दिस बुक. आता हे पुस्तक घे, शिक्षिका तिला म्हणतात. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर. डॉग, कॅट, गोट, हाऊस, पॅरट, टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी. त्या पुस्तकात खूप सारं रंगीबेरंगी चित्र होती. त्यामध्ये कुत्रा आहे, मांजर, शेळी, घर, पोपट, वाघ आणि त्यांच्या घरी असणारी लक्ष्मीसारखी गायसुद्धा. मग तिला असे चित्रांचं पुस्तक दिलेलं आहे. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर. आणि प्रत्येक चित्राबरोबर मोठ्या आकारात लिहिलेल्या काळ्या रंगाची अक्षरंसुद्धा होती. इन 1 month यू विल बी एबल टू रीड दिस बुक. 1 महिन्यात तू हे पुस्तक वाचू लागशील. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक देन अ स्टील बिगर वन. मग मी तुला अजून मोठं पुस्तक देईन आणि तेही पूर्ण झालं मग अजून मोठं पुस्तक. असं तिला इन्करेज मॅडमनी केलेलं आहे. इन टाईम यू विल बी मोर लर्न दॅन एनीवन एल्स इन द विलेजेस. काही दिवसातच तू गावातल्या इतरांपेक्षा सर्वात जास्त शिकलेली मुलगी होशील. देन नो वन विल एवर बी एबल टू लाफ ॲट यू. मग कुणीही तुला हसणार नाही. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाऊट द स्लाइटेस्ट स्टॅमर. लोक तुझं बोलणं आदरानं ऐकतील आणि तूसुद्धा अजिबात न चाचरता न बोबडं बोलता चांगलं बोलू शकशील. अंडरस्टँड? तुला समजलं का? नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर ये.
Bholi leapt as if suddenly all the bells in the village temple were ringing and the trees in front of the schoolhouse had blossomed into big red flowers. अचानक गावातल्या देवळातल्या सर्व घंटा जशा खणाखणा वाजू लागलेल्या आहेत आणि शाळेसमोरची सर्व झाडे मोठमोठ्या लाल फुलांनी बहरून गेलेली आहे असं भोलीला वाटलेलं आहे. कारण तिच्या जीवनातील अतिशय आनंदाचा तो दिवस तो होता. हर हार्ट वॉज थ्रोबिंग विथ अ न्यू होप अँड अ न्यू लाईफ. तिचं हृदय जे आहे नव्या आशेने आणि एक नवजीवनाच्या उमेदीने धडधडू लागलेलं होतं. कारण तो शाळेचा तिचा द फर्स्ट डे ऑफ हर स्कूल, पहिलाच दिवस तिच्या शाळेचा आणि खूप काही घटना या दिवशी तिच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. अशी एक सिंपल टोन भोळी नावाच्या मुलीचे जो पार्ट 1 आहे तो आपण आज या ठिकाणी पाहिलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. गुड बाय.